आहे. त्यामुळं मला असं वाटतंय आम्ही एक डिसिजन घेतलाय की आतापासून ब्लॉग येणार नाही आहेत मित्रांनो. आफ्टरनून मित्रांनो, शुभ दुपार. शुभ दुपार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं. काय स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तब्बल 1 महिन्यानंतर कसं वाटतंय? 1 महिन्यानंतर खूप दिवसांनी ब्लॉग काढतोय. का टाइम काढून बिझी झालो होतो. काम चालू आहेत, माझे पण घराचं काम चालू आहे, संगीतचं पण. मी आजारी पडलो होतो मित्रांनो. आजार चालू होता, बेकार आजार होता. गणेश पण कामात आहे बाहेर, बरोबर, आज पण नाही आला. आणि काय नाही, स्टॉक्स स्विंग मध्येच करतोय आम्ही. त्यामुळे स्विंग मध्ये रोज दाखवून काय दाखवणार. ज्यावेळेस सेलिंग होती त्या सेलिंगला रोज आपण दाखवत होतो की कसं ऍडजस्टमेंट केली, काय केली. पण आता कसे वाढले, काय गेलं मार्केटनी. काल बघितलं ना 200 पॉईंटची कॅन्डल होती. 200 पॉईंटच्या कॅन्डल मध्ये आता ऍडजस्टमेंट करता करता पाणी मागायची वेळ आली असते मला वाटते. काल आणि गेले 4-5 दिवस पण गॅप डाऊन मार्केट पडतंय. पडताना तर प्रीमियम माहिती किती वाढतात. इंडिया विक्स 13 झाली. आता तर काही विषय येत नाही सेलिंग करण्याचा. बाईंगचीच पंचायत. डिसिजन तसाच घेतला होता की इलेक्शन नंतर मागच्या वेळेस आहे ना लय विषय कोल झाला होता. मागच्या वेळेस तुम्हाला माहित होतं बजेटच्या आधी एवढा तुफान आला होता. आता बजेट झालंय इनिशियल वाला, बट इलेक्शन अजून राहिलंय, त्यानंतर बजेट आहे. त्यामुळे स्विंगमध्ये, आणि असं पण नाही की स्विंगमध्ये रिटर्न जनरेट नाही होत, याच्यात रिटर्न जनरेट होतात त्याचे एवढे. म्हणलं कशाला मग लोड घ्यायचा तिकडे इकडे. फक्त विषय असाच आहे, माहित असून लॉस करण्यापेक्षा मग कुणी सांगितलं आहे का नाही. बरोबर आहे. त्यामुळं मला असं वाटतंय आम्ही एक डिसिजन घेतलाय की आतापासून ब्लॉग येणार नाही आहेत मित्रांनो. तोपर्यंत सेलिंग चालू केली की परत चालू करू डेली ब्लॉग येणार नाहीत. म्हणजे येतील मध्ये आठवड्यातनं 2-3 जे काही स्टॉकचे बुक केलं वगैरे तर येतील. बाकी काय बिहाइंड द सीन वगैरे असतील तर ते तुम्हाला कळेल, कुठंतरी बघायला भेटेल तुम्हाला. बट ह्या चॅनलवरती जरा ट्रेडिंगचे इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ येतील, बट ब्लॉग जास्त शूट करताच येणार नाही. कारण तेच आहे, स्विंग मध्ये काय दाखवून रोज किती दाखवणार असा विषय. त्यामुळं बघू आता काय. आता तर लाईट गेली. आजचं पण मी दाखवतो. आज मार्केटने थोडीशी रिकव्हरी घेतली. 2 वाजून गेले मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. ओव्हरऑल मध्ये 8,600 पर्यंत लॉस आहे. टुडेज गेन मध्ये 334. पण हे 8,000 का गेलंय याचं कारण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला पण माहित असेल, मार्केट म्हणजे निफ्टी 5% डाऊन आहे, ठीक आहे. आणि बाकी सगळ्या स्टॉकमध्ये आपण ॲव्हरेजिंग करून टाकलेले. आता जसं निफ्टी वरती जाईल तसं आपण एक प्रॉफिट आपलं बुक करत जाऊ, ठीक आहे. आणि तुम्हाला दाखवतो कशी रिकव्हरी होती. तुम्हाला पण माहिती आहे, आधीच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल, एका दिवसात 4-4, 5-5 हजाराची रिकव्हरी. पण काय आपण बुक केलेली पण नाही, ते पण नाही दाखवले. ह्या एप्रिलमध्ये मला वाटते 6 ते 7 हजार रुपये बुक केलेले, पण ते दाखवले नाही ब्लॉग मध्ये, कारण त्याचा ब्लॉगच काढला नाही. त्यामुळे बघू आता, जसं होईल तसं करू, जमल तसं. बाकी काय नाही. सेलिंगला मिस करतोय, बट आलं की डायरेक्ट तुफान करू. बाकी तुम्ही सपोर्ट करत राहा. इथपर्यंत केलाय तसाच आहे का नाही. बघत राहा, ब्लॉग येतील मध्ये बघत राहा, पाहत राहा. ठीक आहे, चालतंय. अजून काय नाही. चालतंय. मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, बघूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.